नाशिकमध्ये राहत्या घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बार्शी सत्र न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10,000 रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. लखन उर्फ बापू ज्योतिबा सावंत वय 29 असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या निकालामुळे पीडितेच्या कुटुंबाला 2 वर्षात न्याय मिळाला आहे. 1 जानेवारी 2024च्या मध्यरात्री 11 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या घरी झोपलेली असताना आरोपी लखन सावंत याने घरात चोर पावलाने प्रवेश केला. त्याने पीडितेवर अत्याचार केला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर आणि तिच्या आईने तत्परता दाखवल्यानंतर आरोपीला पळून जाण्यापूर्वीच गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी धाडसाने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून